बातमी आहे शिरूर येथून। प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे कामगार व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पुणे जिल्हाध्यक्ष महेंद्र निंबाळकर यांच्या उपस्थितीत तालुका अध्यक्ष शरद जाधव यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग बांधवांनी शिरूर पंचायत समिती येथे एक दिवसीय निषेध व धरणे आंदोलन केलं। तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी दिव्यांगांच्या निधीचा योग्य विनियोग केला नसल्याच्या निषेधार्थ दिव्यांग बांधवांनी प्रशासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत आपल्या मनोगतातून अडचणी मांडल्या। गटविकास अधिकारी विजयसिंह नलावडे हे पुण्याला मीटिंगला असल्याने त्यांनी पंचायत समिती कार्यालयास दिव्यांग बांधवांच्या मागण्या मान्यतेबाबत पत्र देण्यास सांगितले, परंतु गटविकास अधिकारी आल्याशिवाय पत्र न स्वीकारण्याचा व तोपर्यंत पंचायत समिती कर्मचाऱ्यांनाही घरी न जाऊ देण्याचा पवित्रा सर्वांनी घेतला। गटविकास अधिकाऱ्यांनी फोनवरूनही तालुका अध्यक्षांशी चर्चा केली, मात्र ती निष्फळ ठरली। त्यानंतर काही वेळाने जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे यांनी समक्ष येऊन मध्यस्थी केली व बुधवारी सर्व ग्रामसेवकांसोबत मीटिंग घेऊन 5% निधी वाटपाचा आदेश काढण्याचे गटविकास अधिकाऱ्यांच्या तर्फे आश्वासन दिल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले। यावेळी महिला जिल्हाध्यक्ष अनिता कदम, तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय तरटे व कुंडलिक वायकुळे, महिला तालुका अध्यक्षा ज्योती गोसावी, शहराध्यक्ष मनीष सोनवणे, महिला शहराध्यक्षा नैना परदेशी, तालुका सचिव मनोज शेलार, तुषार हिरवे तसेच प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेची संपूर्ण कार्यकारिणी व प्रहार सेवक असे सुमारे 300 दिव्यांग महिला व पुरुष उपस्थित होते। याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहूया। प्रहार संघटनेचा प्रहार संघटनेचा प्रहार संघटनेचा नाही माझं ऐकून कसं आहे, मी तुम्हाला पत्र व्यवहार केला, मग तुमचे पत्र व्यवहार केल्यानंतर टपालवाले करतात का तुमच्या परत पत्र का पोहोचत नाही आमच्यावाले दरबारीचं? मी पत्र व्यवहार केलेला 10 दिवसापूर्वी टपालला पत्र दिलं आंदोलनाचं, तुम्हाला तुम्ही म्हणताय माझ्या परत पत्र पोहोचलेलं नाही। दिलतं ना बेडू, तुमच्या नावाने पत्र दिलेलं आहे ना? नाही 4 होता बरोबर आहे, पण हां नाही वाटमारे आलेच नाही आमच्यापर्यंत, वाटमारे आलेच नाहीत, वाटमारे आलेच नाही आमच्यापर्यंत अजून। नाही दोत्रे साहेब फक्त आलते, कागद नाही त्यांच्याकडे, तोंडी उत्तर देतात, ते आलते फक्त तोंडी दाखवतात, त्यांना काय माहित नाही बाकीच्या मागण्याचं काय साहेब। समजा ते झालं, बाकीच्या मागण्याचं काय केलं आहे? हां ग्रामसेवकांना पत्र काढा तुम्ही बघा। नाही ना आहे 5%चे पण शिंगणापूर ग्रामसेवकांची चौकशी झाली पाहिजे, त्यांनी 5% निधी दुसरीकडे खर्च केलेला आहे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। तुम्हाला 5% निधी इकडे तिकडे खर्च न करता तुम्हाला किती वेळ लागेल यायला तरी? हॅलो, तुम्हाला किती वेळ लागेल येण्यासाठी? तुम्ही किती वाजेपर्यंत येऊ शकता? 6 वाजेपर्यंत चालतं, मग आम्ही 9 वाजेपर्यंत थांबतो। नाही आम्ही तुम्ही 6 वाजेपर्यंत येत असता, आम्ही 9 वाजेपर्यंत थांबलो असतो ना। मग हो थांबतो आम्ही, 9 वाजेपर्यंत थांबतो, या तुम्ही। व्हिडिओ साहेब जागा नसल्यामुळं त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला पत्र आणून दिलं होतं की तुमच्या मागण्या आम्ही मान्य करतो, पण आम्हाला हे साफ मान्य नाही। व्हिडिओ साहेब येत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन, तीव्र आंदोलन, इथून पुढे जास्त तीव्र आंदोलन करणार आम्ही, पण व्हिडिओ साहेब नसल्यामुळे आम्ही आंदोलनच करणार। व्हिडिओ साहेब स्वतः हजर राहावा, आमच्या मागण्या मान्य करावा, आश्वासन न देता स्वतः हजर राहावा, पत्र व्यवहार करून व्हिडिओ साहेब जागेवर असल्यामुळे आम्ही त्यांचा निषेध करतो। मी व्हिडिओ साहेबांचा तसेच आहेत
अशी वेळ कधी आली होती का आपल्याकडे? निवेदन आमच्या कार्यालयाकडून मान्य केलेलं आहे, सगळ्या मागण्या मान्य केलेल्या आहेत साहेबांनी. त्यामुळे उपरोक्त सर्व मागण्या मान्य असून प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत ग्रामसेवकांना कळविण्यात येईल. निर्वाह भत्ता पंचायत समिती स्तरावरून लाभार्थी खात्यावर जमा करण्यात येत आहे. तसेच सर्व बाबी बाबत निर्णय घेऊन आर्थिक वर्ष पूर्ण होण्यापूर्वी सर्व मुद्द्यांची पूर्तता करण्यात येईल. तरी आपण आपले आंदोलन समाप्त करावे. कचरा दाखवलेला आहे. बीडीओ साहेबांना आमचं पत्र तुम्ही आम्ही दिलेलं नाही, पत्र दिलं तुम्ही तुमचं बीडीओ साहेबांना केलंच नाही. तर बीडीओ साहेब थांबतात कसं, याचा मला थोडं उत्तर द्या. तुमचा मुद्दा बरोबर आहे. मी साहेबांना फोन केला, साहेब मला कळलं नाही तर मी थांबलो असतो. हे बरोबर आहे. तुम्हाला फोन त्याला साहेब बघतील, साहेब बघतील आल्यावर तुम्ही आता त्या माणसाने बीडीओ आम्ही पत्र व्यवहार केलता टपालमध्ये, टपालचं काम होतं बीडीओ साहेब पत्र पाठवायचं. त्या टपालच्या खात्याच्या माणसावर त्वरित कारवाई करण्यात यावी आणि त्याचे निलंबन करण्यात यावं. होणार नाही. तुमच्याकडे आम्ही पत्र देतो आणि तुम्ही त्या पत्राला कचरा डबाला असतात तर आम्ही ते सहन करणार नाही. कचरा पत्राला दाखवला आमच्या आंदोलन पत्राला, म्हणजे आमच्या पत्राला तुम्ही किंमत देत नाही. त्यावर साहेब कारवाई करतील किंवा काय करतील तर पुढची कारवाई साहेबांची आहे. आपण हे आता घ्यावं. मी प्रहार अपंग दिव्यांग संघटना संस्था शिरूर तालुका अध्यक्ष शरद जाधव. आमच्या आज पंचायत समितीने अशी वेळ आणलेली आहे की तालुक्यातून नव्हे तर वाड्या वस्त्यावरून तिथं गाडी सुद्धा जात नाही अशा ठिकाणावरून आज सर्व आमचे दिव्यांग बांधव हक्काच्या मागणीसाठी आलेले आहेत. वारंवार पत्र व्यवहार करून सुद्धा त्यांनी दखल न घेतल्यामुळं आम्हाला तीव्र आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे. आणि सगळ्यात बात म्हणजे आम्ही 10 दिवसापूर्वी बीडीओ साहेबांना पत्र व्यवहार केला होता. या पत्राची बीडीओ साहेबांपर्यंत दखल सुद्धा केली नाही. म्हणजे इथले अधिकारी व इथले कर्मचारी काम करतात का झोपा काढतात हेच आम्हाला कळत नाही. तरी शासनाला एवढीच आमच्याकडे विनंती आहे की आमचा अंत पाहू नका. आमचा अंत पाहिला तर तुमचा अंत घ्यायला आम्हाला वेळ लागणार नाहीये. पण तुम्ही वारंवार आम्ही तुमच्याकडे तक्रारी करून सुद्धा 5% निधी भेटत नाही, अपंगांचा निर्वाह भत्ता भेटत नाहीये, घरकुल योजनेच्या काळात तेच प्रॉब्लेम चालू आहे. ग्रामसेवकांना सांगितलं 50% निधी 50% निधी घरपट्टी माफ करा, ते म्हणजे आमच्याकडे जार माहित नाही. मग ह्यांना जार माहित नाही ते आम्हाला वारंवार आम्हाला सांगतात तुम्ही जार आम्हाला द्या. म्हणजे आम्ही त्यांना जार पुरवायचा का त्यांनी आम्हाला जार पुरवायचे हेच आम्हाला कळत नाही शासनाचं. त्यामुळे आम्ही आजचं तीव्र आंदोलन घेतलेलं आहे. तरी शासनाने याचे लवकरात लक्ष घेऊन आमच्या मागण्या मान्य करावा. नाहीतर आम्ही आतापर्यंत गांधीगिरीने आंदोलन चाललेलं होतं हे भगतसिंग मार्गाने गेल्याशिवाय राहणार नाही याची मी ग्वाही देतो. आता हे जे आंदोलन आहे आपलं, हे आंदोलन कुठं कुठं आहे? फक्त शिरूरमध्येच आहेत का सर्व? हो, आता हे जे आंदोलन आहे फक्त पुणे जिल्ह्याचं मी प्रहारचं महिला जिल्हाध्यक्षपद घुसून काम करत आहे संघटनेच्या माध्यमातून. तर प्रत्येक तालुक्यात जे 13 तालुके आहे पुणे जिल्ह्यात तर त्याच्यातला हा एकमेव तालुका आहे की तो सध्या थोडासा मागं राहिलेला आहे की ह्या गोष्टींबाबत प्रत्येक वेळेस प्रशासनाला आम्ही सपोर्ट करून त्यांना वेळोवेळी त्यांच्या म्हणण्यानुसार चालत होतो. त्यांना जास्त त्रास होऊ नये ह्या दृष्टिकोनातून आम्ही शांततेने चालायचो. पण आज अशी ही त्यांनी एक वेळ येऊन दिली आमच्यावरती की आज आम्हाला इथं आंदोलन घेण्याची वेळ आली आहे. त्यांनी जो काही शासनाचा जे काही निधी आहेत किंवा अपंगांसाठी ज्या काही योजना आहेत तर त्याच्यापासून आमचे अपंग बांधव वंचित राहतात. त्या कारणामुळे आम्हाला आज इथं आंदोलन घेण्याची वेळ आलेली आहे. जर शासनाला पत्र त्याच्यामध्ये जर आम्हाला प्रतिक्रिया भेटत नसेल तर त्याचं स्वरूप हे तीव्र होणार. लवकर दखल घ्यावी आमच्या आंदोलनाबद्दल. तोडसाहेब नेमकं काय काय मागण्या आहेत आपल्या आज आंदोलनात शिरूर तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधव जमा झाले आहेत. त्यातली प्रमुख मागणी आहे जिल्हा परिषद निर्वाह निधी, तो डिसेंबरला जमा होत असतो, तो अद्याप जमा झालेला नाहीये. त्यानंतर ग्रामपंचायतचा 5% निधी असतो, तो अद्याप बऱ्याचशा ग्रामपंचायतने वाटप केलेला नाहीये. त्यामध्ये ग्रामपंचायतचं 50% घरपट्टी 50% माफ असते दिव्यांगांना, ती येण्यात देत नाहीये. त्यासाठी आम्ही आंदोलन करतोय. या प्रमुख 3 मागण्या आहेत.